English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 72. आज आपला 72वा पाठ आणि हा आपला वाचनाचा पाठ आहे. बघूया काय आहे या पाठात. आजच्या पाठात ही मुलगी आणि तिची ही मांजर काय बरं करतायत? तुमच्यापैकी कोणाकडे आहे का अशी पाळलेली मांजर किंवा कुत्रा किंवा इतर कुठला तरी प्राणी? त्याच्याबरोबर तुम्ही काय काय मजा करता? सांगा बरं तुमच्या टीचरला. मी थांबते. आजच्या या पाठात ही मुलगी आणि तिची मांजर काय मज्जा करणार आहेत ते बघूया. चला आधी पाठाचं नाव एकत्र वाचूया. रीड आफ्टर मी. वी हॅव फन. रीड अगेन. वी हॅव फन. We have fun. म्हणजे आम्ही मजा करतो. बरं, आता पाठ वाचण्यापूर्वी पाठात येणारे नवीन शब्द आधी वाचायला शिकूया. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. रिप्स. रीड अगेन. रिप्स म्हणजे फाडणं. जसं ही रिप्स द पेपर म्हणजे तो पेपर फाडतो. शी रिप्स द पेपर म्हणजे ती पेपर फाडते. आता पुढचा शब्द. रीड आफ्टर मी. हग. रीड अगेन. हग. हग म्हणजे मिठी मारणं. बरं, आता आधीच्या पाठात शिकलेल्या काही शब्दांची उजळणी करूया. आठवतोय का हा शब्द? वाचा बरं. आता माझ्या मागे वाचा. वी. रीड अगेन. वी. वी म्हणजे आम्ही. आता पुढचा शब्द. सगळ्यांनी एकत्र वाचण्याचा प्रयत्न करा बरं. आता माझ्या मागे वाचा. फन. रीड अगेन. फन. फन म्हणजे मजा. आता पुढचा शब्द. सगळ्यांनी वाचा हा शब्द. हॅव. असंच वाचलत ना? रीड आफ्टर मी. हॅव. रीड अगेन. हॅव. जसं वी हॅव फन म्हणजे आम्ही मजा करतो. आता पुढचा शब्द. तुम्ही वाचा. जंप. असंच वाचलत ना? जंप म्हणजे काय? सांगा बरं.
जंप म्हणजे उडी मारणं. चला आता माझ्या मागे वाचा. जंप. पुन्हा वाचा. जंप. आता राहुल दादाबरोबर पुन्हा सगळे शब्द वाचण्याचा सराव करा. शब्द वाचण्यासाठी तयार ना सगळे? आर यू रेडी? लुक ॲट द स्क्रीन. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. लेट्स स्टार्ट. रिप्स. हग. have. Fun. We. Jump. Very good. आता हे सगळे शब्द कोणाचीही मदत न घेता तुम्ही स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करा. शाबास. मग आता हेच शब्द वापरून पाठ वाचणं अगदीच सोपं आहे. बघूया पाठ काय आहे तो. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. Lesson 72. We have fun. We have fun. My cat and I. We have fun in the sun. We have fun on the box and in the bag. I hop. I jump. I have fun. आता पाठाचा पुढचा भाग वाचूया. My cat rips the box. My cat rips the bag. My cat has fun. I hug my mad cat. We nap, my cat and I. We nap in the sun. We nap on the mat. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. चला सुरू करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि वाचलेलं समजलं ना? व्हेरी गुड. आता मी काही प्रश्न विचारेन. तुम्ही उत्तरं द्या. पाठातली ही मांजर काय काय गोष्टी फाडते? मराठीत सांगा बरं. बरोबर. मांजर खोकं आणि पिशवी फाडते.
हे कोणत्या 2 वाक्यांवरनं कळलं तुम्हाला? ती 2 इंग्रजी वाक्य वाचून कोण दाखवेल? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा आणि ती वाक्य मोठ्यानं वाचून दाखवायला सांगा. वाक्य वाचता आली ना? व्हेरी गुड. आता सगळ्या वर्गानं माझ्या मागे वाचायची आहेत ही वाक्य. माय कॅट रिप्स द बॅग. माय कॅट रिप्स द बॉक्स. आता पुढचा प्रश्न विचारते हां. स्क्रीनकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं? पाठाच्या शेवटी मुलगी आणि तिची मांजर एकत्र मिळून काय करतात? सांगा बरं. बरोबर. मुलगी आणि तिची मांजर डुलकी काढतात. उन्हात सतरंजीवर झोपतात. बरं, हे कोणत्या वाक्यांवरून कळतं? ती 3 वाक्य वाचून दाखवेल का कोणी? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा आणि वाक्य वाचून दाखवायला सांगा. बरं, माझ्या मागे सगळ्या वर्गानं मिळून वाक्य वाचायचं. वी नॅप, माय कॅट अँड आय. वी नॅप इन द सन. वी नॅप ऑन द मॅट. काय मुलांनो, हा पाठ वाचताना तुम्हालाही मजा आली ना? बरं, मग आता पाठावर आधारित स्वाध्याय करूया. ॲक्टिव्हिटी 1. मित्रांनो, पाठ तर वाचून झाला. आता स्वाध्याय करूया. या स्वाध्यायात चित्रासाठी योग्य वाक्य शोधायचं. चला, नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण एकत्र करूया. मित्रांनो, स्क्रीनवर चित्र आणि 3 वाक्य दिसतायत ना? चित्रासाठी कोणतं वाक्य योग्य आहे आणि ते वाक्य कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे हे टीचरला सांगा. तुम्ही सगळ्यांनी आय हग माय मॅड कॅट असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे वाचा. आय हग माय मॅड कॅट. चला आता पुढे जाऊया. चला, आता या चित्रासाठी कोणतं वाक्य योग्य आहे ते शोधा आणि ते कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते टीचरला सांगा. टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. सगळ्यांनी एकत्र वाचा. वी नॅप ऑन द मॅट. चला पुढचं चित्र. चला, आता या चित्रासाठी वाक्य शोधा आणि टीचरला तुमचं उत्तर सांगा. टीचर, प्लीज चेक द आन्सर.
करेक्ट आन्सर. गुड. आता माझ्या मागे वाक्य वाचा. वी हॅव फन ऑन द बॉक्स. आता पुढे जाऊया. चला आता या चित्रासाठी वाक्य शोधा आणि टीचरला तुमचं उत्तर सांगा. टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. चला आता वाक्य वाचू. माय कॅट रिप्स द बॉक्स. छान सोडवलात हा स्वाध्याय तुम्ही. चला आता पुढचा स्वाध्याय करूया. ऍक्टिव्हिटी 2. मुलांनो, या स्वाध्यायात आता मी एकेकाला पाठातला काही भाग वाचायला सांगणार आहे. तुम्ही बरोबर वाचताय की नाही हे तुमचे टीचर बघतील. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. एक जण तयार ना? स्क्रीनकडे लक्ष दे बर का. तू पाठाचा हा भाग मोठ्यानं वाच. उभं राहिलेला मुलगा वाचत असताना वर्गातल्या इतर मुलांनी सुद्धा मनातल्या मनात वाचायचंय बर का. चला करा सुरुवात. वाचता आलं ना? व्हेरी गुड. नाव लुक ॲट द स्क्रीन. टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा आणि हा भाग वाचायला सांगा. व्हेरी गुड. नाव लुक ॲट द स्क्रीन. हे कोण वाचून दाखवेल? घंटा वाजली की टीचर सांगतील त्यानं उभं राहायचं आणि मोठ्यानं वाचून दाखवायचं. वर्गातल्या इतर मुलांनी सुद्धा मनातल्या मनात वाचायचंय बर का. एक जण तयार? मोठ्यानं वाच. वाचता आलं ना? व्हेरी गुड. बरं, आता हा स्वाध्याय इथेच संपला. आजच्या पाठात कोणाकोणाला उत्तरं देण्याची आणि पाठ वाचण्याची संधी मिळाली? हात वर करा बरं. व्हेरी गुड. पण आज ज्या मुलांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी पाठ संपल्यावर टीचर वाचनाचा सराव घेतील. टीचर पाठ संपल्यावर तुमचा कम्प्युटर चालूच ठेवा आणि स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांकडून वाचून घ्या. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.